मायले या नाम्याला काटा काढला. याचा धुरा कुठे फिरून कुठे राहिला. मा वावरात पेरतं का तू हराम खोरा. तरी मा पोरायले सायच्या वावरात ठेवलं तर बरं मी वावरात थांबलो. याची पेरणी चाललं कायच पोरग थांबतो. मा पोऱ्याचीच पा लागते बोलली मुले. हराम खोरा मारते गद्या. इकडे 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 ये लवकर इकडे ये. बोला ना बाबा काय म्हणता. बोला ना बाबा काय म्हणता. ठीक आहे उपट्या होता का तू वावरामध्ये. उपटून राहिलता कोणाचे पांडे हा माझरच होता. त्या नाम्यानं आपल्या वावरात पेरलं ना. हे पाय ना ते कुठे आलं. त्याचा तास धुरा कुठी त्याचा तास कुठी. हा कुकडे गेलती तुझे डोळे कुकडे गेलते गांगड्यात गेलते का. अरे बाबा मी एकटाच होतो ना वावरामध्ये काय करू मग. ते 5-6 जण होते त्यांनी जर बदललं असतं मला तर माझा जीव गेला असता अडीच. मी काय त्याच्याशी भांडण करू काय. होता जो वावरामध्ये गोटे मारता पडा पळ पळा पळ आपल्या वावरात टिफन घातली त्यानं काय झप लागल ती का तुले. माझा सुद्धा मला फोन करता तू. मला जायला पुरलं नाही ना. मी फालतू गेलो माझ्या पोरे भरशावर ठेवलं. हा नाही तर न्यायालय भडवीच्या वावरात पिरूच नसतं गेलो म्या. इकून आला ना बाबू तू अक्कल वागो द्या जराशी गहाण ठेवली का तुला साया. बाबा एकटा काय करू सांगा ना तुम्ही. 5-6 जण होते ना ते 5-6 जण होते ना. मला मारलं असतं ते ना. मी 1 गोटा मारला ते 10 गोटे मारले असते मला फेकून. काय करू मग मी सांगा बरं. सांगा ना काय करू एकटा. माझं सुद्धा तुझ्यानं काही झालं नाही. उपट हलकं भारी झालं नाही त्याचं तर मला फोन करता तू. त्या बाप आहे ना अजून चिता टाको जाईल माग मध्ये टक्कर खेळायची. हा मी आलो असतो ना अडसा मेलो असतो ना आळवा पडलो असतो ना. पण तुनं भडव्या मलाही सांगितलं नाही की असं झालं की तसं झालं. आता हे पीक निघल्यावर मी वावरात आल्यावर मला दिसलं हे. कधी सांगशील तू मला हरामखोरा कधी सांगशील. बाबा सांगत होतो मी तुम्हाला. कधी सांगत होता तुम्हाला हे पीक मोठं झाल्या. हा केल शेंगा लागल्या. हा पीक घरात गेल्यावर सांगत होता मला हरामखोरा. बरं की नाही वावरात आलो मी पाहायला काय तमाशा आहे म्हणून. तो चहा जरा लक्ष ठेवत जाय. आपलं वावर आहे ना बाबू. घामाची कष्टाची इस्टेट आहे रे माई. हा लुच्च्या हे लोक पेरून राहिले वावरामध्ये तुला तेही समजत नाही काय. मुंजीराम हो काय झालं बापा. कोण मारते गरम होऊन राहिले हो तुम्ही. शिवलाल बरं आला गड्या. हे पाय रे गड्या हे पाय ना तू नाम्यान काय झालं हे पाय ना. मावरात तास घातलं यानं मावरात पेरलं. सांग तू सांग शोभते का याले नाम्याले शोभते का सांग ना तू. हा पाहू द्या बरं. बापा बापा का हो बापा 2 टिपना तुमच्या वावरात घातल्या बा. हा नामदेव बोल शोभलं नाही राजा. हा तुम्ही वावरात नव्हते का. हा मुंशे मग वावरात नव्हते तुम्ही. राजा माणूस असा करून राहिला तुमच्यासोबत नामदेव भाऊ. आणि तुम्ही वावरात असाल ना तुम्ही. अरे बापा मी घरी नव्हतो ना. या पोऱ्याला म्हटलं होतं की त्या शेजाऱ्याची पेरणी आपल्या लक्ष देतो नाम्यावर जरा आपल्या वावरात टिफन घालीन तो. तर कायच काय भयाड मा बोरग छायाचं कायला झोपून वावरात काय भयाड वानाचा. दुलाल भाऊ सांगा मी एकटा जीव मी काय करू सांगा. ते 5-6 जण हा त्याच्यात तुम्हाला माहिती आहे नामदेव भाऊ पैलवान माणसा. मी जर हवे तबे केलं असतं त्यानं मला सोडो की पोडो केलं असतं. धोराधारक मारलं असतं. तुम्ही सांगा मग काय करू मी. मुंजीराम भाऊ मारतीच बरोबर. आणि एकटा पोरगान काय करीन हो वावरामध्ये. आणि त्या नामदेव भाऊ जो पैलवान पोरं असता. हा बरोबर आहे त्याचं बी. पण आता जाऊ द्या अजून काही हरकत नाही. काही झालं नाही समजा. तर तुम्ही आता माझं नाना हे गावात जाऊन कुदा द्या नाम्या उरा गावातल्या लोकांना सांगा. राजा मुंशीराम भाऊ आता कसं चुप नको राहू बरं. आता जर दबली की नाही तुम्ही पुढे तुमची हालत आहे. आता 2 टिपना घेतल्या पुढे 6 टिपना तुमच्या वावरात 100% आहेत नामदेव भाऊच्या. तो माणूस काही दबत नाही कोणाला. काही मी दबणार आहो काय मी. अरे मी तर कोणाच्या बापाला नाही दबत. आम्हाला आर की पार होय ना मग खुना खानी. हा काय मुंशीराम दबणार आहो काय. हा काय तो ना त्या गावात जाऊन त्याच्या घरी जाऊन त्याच्या कानफट्ट्यात मारतो साया ज्या. मुंशीराम भाऊ दब्याचंच नाही दबलं की हे लोक वाढ फावतात. तुम्हाला सांगतो मोठी कोराड घेऊन जायची वर्षी माझला की तोडला. विचारच नाही डायरेक्ट. लागलंच तर कोर्टा गाडीला पैसे लावलेत पुरले. पण हे कसं कटकट नाही पाहिजे माणसा मागं. मुंजीराम भाऊ आज जर तुम्ही दबले भेले गेले की बस बेकारच आहे तुमचं. मग तुम्हाला जगूही नाही देत ते. काय बैकून घेऊन राहिले दोघं बी सांगा. आणि हा देवले बी झाला सामील. तू आता कसं आहे तर खतरनाक काम आपलं. आता जातो गावात तोंड वाचत मायली त्याची माय बहीण काढतो मी घरी जाऊन पोहती जायची. हा कसा पेरते महारात तो. मुंशीराम भाऊ जा लवकर पटकन पोहेत. हो
बाबू मारते आता वावराची जर गाण सोडली तुला तर पाहिजे तू 24 तास थांब्याचं. हा कोणी ते वावरात कोट नाही हे सारं पाहायचं सांगून राहील तुले. मी आलोच गावातून तर माधुरतो त्याला धरून आणतो दाखवतो त्याले गावातले लोक आणतो 4 त्याला दाखवतो हा काय करून आला हरामखोर नाम्यात. नाही बाबा आता वावरातून कुठेच नाही जात. रातभर दिवसाठीच राहा तुम्ही. हो या तुम्ही या या. हा अडीच थांब आलोच मी. मायले खरकोटे नाम्या फोकणी जा मा वावरात पेरतं काय रे तू. आलोच मी डुकरा घरी. थांब ना तू पाहिजे तुले आता काय आहे तर. जमलं रे बाबा आता आत्ता पेटती हे वातावरण असंच तर पेटायला पाहिजे. आता कुस्तम कुस्ती आपल्याला हेच तर पाहिजे. बापा तुम्ही यंदा विचार बी नाही केला. धूळ पेरणी करून टाकली. पाणी येते नाही येत की आपली बीजवाई वाया जाईल. काही विचार जरासा काहीच नाही. येते ना हो, पाणी येते ना. पाणी कुठे जाणार आहे. येते पाणी. पंजाब डकनं सांगितलं पाणी 2-4 दिवसात हजर आहे म्हणून. हा आणि तशी वाफीच होती ना. वल व्हायला आहे ना. निघते टेन्शन न घेऊ बा. म्हणून राहिले बापा येते पाणी येते पाणी. 2 वर्ष झाले ना बापा टोपी बसून राहिली अशीच. आणि यंदाही तसंच करता का तुम्ही. अहो माझा शांता फेरला ना आता. आता काय विचार करून राहिली. येते टेन्शन न घेऊ तो. हा पाणी पडते. पेरलं तसंही बापा तुम्ही ना. पण कसं पाणी येते नाही येत बापा. तुम्ही लय गॅरंटीनं बोलून राहिले. तुमच्या मतानं करा बापा जसं सुचिन तसं. मी काही एकट्या नाही फेरला का. सगळ्या गावाने फेरला ना आपल्या आता. हा एकटा असतो तर मग म्हणे झालं असतं. बंद गाव पेरून बसलं ना. मग काय पाणी पडल्यावर का साऱ्या मागून फेरलं असतं का आपण. हा बापा आता ते म्हणा आता सगळ्या गावानं पेरले तर आपणच काय मागे राहता बापा. बरोबर आहे तुमचं बी. आणि तू जास्त टेन्शन न घेत. हा आता पुढची लाईन ना मस्त 2-4 बाया जोड. असं निंद्या फिंद्याला आपल्याला टेन्शन नाही पडलं पाहिजे. हो असं 3-4 महिने कसं बाया गोतून ठेव 2-4 सोबतीने आसपासच्या. आपल्याला कसं पाहिजे तर बरं. आता मग असं मागच्या अशी हाल झाले आपली बायाने भेटले की पहिलेच लाईन लावून ठेव निंद्या गिंद्याची. हा बापा आजूबाजूच्या 2-4 बाया पटतच ना मी. आपल्याच इकडे कामाला लावतो त्या. मागच्या वर्षी सारखं नाही झालं पाहिजे बापा. मागच्या वर्षी लय घाण झालते आपली. तुम्ही बी कसं डवऱ्या गिवऱ्यावर माणसं अगोदरच सांगून द्या बापा. या वर्षी कसं आपलं सगळं चांगलंच झालं पाहिजे. असं टेन्शनच नाही आलं पाहिजे की बाई नाही भेटली माणूस नाही भेटलं हजरच. परत तिथं अगोदरच लाईन लावली ना म्या. झापुरू आहे आपला झुंबर आहे. आणि अजून एक जण आहे. 4 डवरे आणणार आहो यंदा. यंदा 3 फिन नाही 4. पहिलेच लाईन लावून ठेवली यंदा टेन्शन नाही. पण बापा मग सारखंच आहे यंदा. नाही तर वक्तावर लय घाण होते बापा. आपण पाहतो माणसं मग ते म्हणतात येत नाही लगे भाव मग आम्हाला एवढाच रोज लागेल आणि तेवढाच लागेल. त्या टायमात लय अडेल असतात लोक. लय पाहतात ते अडून. आता कसं कामाची गडबड म्हटल्यावर भाव तर वाढणारच आहे. हा आता रोजदारी तर वाढणारच आहे. रोजदारी काही कमी राहणार नाही. आणि जे गावात असली ते आपल्याला द्यायच लागेल. फक्त कसं हे आपले परमनंट माणसं असतात. एकदा सुरू झाले की बंद नाही पडत. एवढाच विषय असते. का हो त्या झाबरूच्या लग्नाचं कसं बाबा मग. आता काय पावसाळ्यात लग्न करतो त्याचं. थांब ना आता दिवाळी झाल्यावर हो. आता दिवशी लग्न लागल्यावर मग पाहू पुढे नांग दिवाळीले. ताजा म्हणून टाकू त्याचं लग्न. आता सध्या काही विषय काढू नको तो. फालतू कसा विषय काढू नको आता. इतकाही तर होऊन देईन सारं. नाही मी काही विषय काढत नाही बापा. तुम्ही करा तुमच्या मनानं करा बापा. कधी करा. नाम्या ये ना इकडे ना बाहेर ना डुकरा. ये बाहेर रे. हा झांबल मिट्टू तुम्हाला नाम्या करून राहिला. जाऊ का नाही तर भाई पाहू काय. हा तीन बेवडं जाऊ दे. टेन्शन घेऊन राहिली. अरे ये ना बाहेर ये ना. त्या बापाला ना बाहेर ये रे हो नाम्या ये रे. लुच्च्या खाणी या. वावरात पेरतं का मा भळीवे. लाज वाटून राहिली का बाहेर यायली. आता घरात जाऊन दबला बायकोच्या पदरा आडी. ये ना बाहेर ये ना. मर्द असतील तर ये रे बाहेर. लपून चुपून कामं करता का सळेल तोंडे. हा मुंशा काय. हा वास्त माझला याला दाखवा लागते आता. चला बरं भाई काय म्हणते हाता पाहूयाचा हात. येणं रे बाहेर येणं. असल बापाची अवल्या जशी तर येणं. आलो त्या दारी त्या मायले तुझ्या मांग वावर वेळतं का. भडवीच्या मावारात 2 टिपना पेरून राहिला का तू. माझला का जास्त तुला का बापाची इष्टी का फोदीच्या. दलिंदर खानीच्या बायकोच्या पदराला लपून राहिला आता घरात जाऊन. येणं बाहेर मर्दाची अवल्या जशी तर ये बाहेर. गाणग्या भोकाई आहे. चंगटे बायकोच्या पदराली लपतात घरात. त्याने माहित आहे आता कानफट्ट्या होईन आपल्या. बाहेर आलो तर ये बाहेर ये. 2 हात होऊ द्या आता. मायले तुया मा वावरात पेरतं काय सायाच्या डुकरा.
सगळं झालं रोळा हात थांबतो खबर फोडलं तर मग म्हणू लावा थांबतो येऊ दे मला फक्त तू येऊ दे मायले. अशी आहेत मग बाईले धंदे करता. मांग फिरलं गावात त्याला मुंशी रामले मग वावर फिरलं त्यानं. हा आणि मावावरात घेऊन राहिलं टिपण घेऊन मावावरा 2 टिपना घातल्या सायानं 2 देखत करणं काय करणं आहे तर मर्दा बोलतं अशी तर मांग काय फटाके फोडतं. काय रे काय फडफड करून राहिला तो ढिसा काय बोलून काय राहिला भाजून राहिला अरे सबऱ्या म्हणाले लोक नको चालू त्या कॉन्फर्टीचं माप घेऊन भाडव्या. तुला महाराज 2 टिपना कशा पेरल्या रे महाराज आला कसा का तू सायाच्या तू एका बापाचा वावर आहे का भाडव्या महाराज फिरून राहिला तू तर. तू शिल्लक नको चालू ना पहिले तू शिल्लक चालला माझाच होता तू ना काले धुरा पडला धुऱ्या तिकून खाल्या तुम्ही माझ्या आले तुला समजायला पाहिजे तुला समजून सांगितलं माणूस की धुरा बोलू नको धुरा जसा तसा राहू दे. तुला ऐकलं काय तुला ऐकलं नाही तसं मी 2 टिपना ते वावरात पेरल्या मग काय उपट नशील उपट त्याच्यानं काय जे होतं ते करून घे माय. काय रे अंगार निकू चाल होय मागे होय लवकर मागे होय. पुन्हा तू या माणसाच्या अंगार येऊन राहिला तू मारायले काही लाज वाटू दे ना जराशी. अगं कोणा पाहिलं तर तू ना केला पहिले आणि काले फोडणार धुरा तुला काय गरज होती सांगल तर माणसानं तुले की धुरा फोडू नको गड्या. तुला मग ऐकलं काऊन नाही रे ऐकलं काऊन नाही. म्या धुऱ्याच्या तिकून पेरलं काय याचं काम होतं काय या नाम्याचं शिल्लकपणा खोऱ्याचं 2 टिपना महाराज पेरायचं काही काम होतं काय. लाज नाही वाटली का मग याली बेसरू माले. म्या धुरा फोडला असेल पण धुऱ्या तिकून पेरलं का म्या नाही पेरलं ना. मग तुझ्या नवरा कसा काढला धुऱ्याच्या इकून सांगतो मला पहिले हे सांग पहिले तू. आज तुला धुरा फोडला काल पेरत तू ते अद्दल व्हायसाठी पेरलं मी तिकून काय करतो तर करतो आता. तुले गळ्या दाखवतोच मी तर हेच का दाखवतो. अगो पण तुम्ही ना केला मुंशीराम भाऊ आणि माणसाले काय म्हणायची गरज आहे काही. माणसाचे खाजून देऊ राहिले माणूस भडकला की मग बोलतेस तुम्हाला माहितच आहे चुप राहत नाही म्हणून हा माणूस. सांगल्यावर काही गरजच नव्हती ना पेरायची. माणसाला सांगलं ना की धुरा सोडून द्या बा आणि धुरा पाहिजेच ना जरासा आजूबाजूला. काय करा मुंशीराम तुला पहिले अगोगा म्हटले मी आलतो का काय आपलं काही भांडण होतं काय नाही तू नुसतं उपस्थित केलं ना भांडण अगोपणा तू करत आणि वरून शिरजोर होतं भांडण करायला मारायला येतं अंगावर तू. हो मी अगो कामं केली सांगतो ना तुला आता सांगतो मी काय आहे तर अगो कोणते कसे कामं केले म्या तर सांगतो ना. बंद गाव जमा करतो मी वावरात काय आहे तर तू मावारात 3 टिपना 2 टिपना पेरतो काय. होय तुझ्यान जे होत असेल ते कर जाय होय डोकसो नको मस्तक नको दाबू माय चाल निघडून चाल लवकर काय तर वावरात पोग आहे तर वावरात निपटू आता काय तर तुझ्या गांडीत किती दम आहे आणि तू किती कांत गावातले जमा करून जाय. बरोबर माझ्यान जे होते तेच करतो मी आता थांब ना तू दाखवतो ना तुले काय आहे तो झटका मुंशीरामचा. तू काय कमी समजला का मले कमी समजला का तू थांब ना तू थांब. कट्या तोंडाचा आला मोठा अडीचा टंग टंग करत अगं महिना पहिला याने केला काल धुरा फोडा लागतील तुले आज धुरा फोडला बाबू तू ना उद्या दुसरं काही करत होता म्हणून त्या 2 टिपना पेरल्या माझ्या काय करणं ते कर जाय होय आता पाहून घेतो पुढचं. हो गड्या सरपंच हाय का रे गड्या घरी. तो मुंशीराम भाऊ आवाज दिसतो बाबा काय म्हणते रे बाबा आज सकाळी अवतरला आता काय बाबा याचं. हो हाय घरी या बरं सापडला रे गड्या थांबतो आता चाल याला सांगून देतो पहिले काय आहे तर. बोला मुंशीराम भाऊ. हो गड्या तुझ्या त्या नाम्याला दोस्त्याले समजून सांग ना 2 टिपना महाराज पेरल्या माझ्या माझ्यावर होत ना सांग बा शोभते का त्याले सांग ना तू. आणि ते बी मी घरी नव्हतो गावात जायला होतो मागे काम केलं मागे केलं ना त्याच्यात दम होता गांडीत देखत करता म्हणा माया देखत लेंड्या फाटतात मग तर लेंड्या टाकते तो चड्डी बिवडी त्याची देखत माया चालतोच ना माझ्या लक्षात ते चालतं पेरणी झाली ना. बरं पाय तुम्ही काय तर बरोबर पाहतो काय तर. अरे चाल वावरात चाल तू काय तर ते पाय लोक निपट ते चाल बरं चाल काय तर त्या माझ्यावर महाराज 2 टिपना पेरल्या. मुंशीराम भाऊ राजा उन्हाळ्यात मी तुमच्या घरी 2 खेप आलो का मुंशीराम भाऊ व्यक्ती तुम्ही धुरा फोडला तर ते काय ते माझून निपटून टाका तुम्ही काय म्हणा जे होतं येईन ते करून घे. आणि का आता तुमच्या वावरात त्यानं 2 टिपना पेरल्या तर तुम्ही माझून करायला आले चुकी तुमची आहे पहिले तर. सरपंच तू काही बोलतो काय अरे काय तो धुरा काय हितभऱ्याचा होता का. अरे 5 फुटा धुरा होता एवढ्या धुऱ्याचा काय करतो सांग आता. ढोरं त्याच्या दोन्ही ढोरं माझूही नाही घ्या मग म्या तो 2 फुटाचा केला बा माझ्या काय चुकला तर सांग बा तू
त्याचं 1.5 फूट वावर वाढलं, माझं 1.5 फूट वाढलं. हा मग वावर वाढलं तरी तो महाराज पिरून राहिला, मी गलत केलं काय? नाही ना, पण धुऱ्याची खेटी घ्यायचं कामच नव्हतं तुमचं, घेणं देणं. तुम्हाला माहिती आहे येडी घड्याला नामदेवराव आहे, त्याच्या मस्तकात फिरलं ती. तर त्यानं तुम्हाला पहिलेच वॉर्निंग दिली होती की 2 ती वावरात पेरीन भाऊ, पेरणी सुरू झाली की. अंगा सरपंच हरामखोरीच भरेल आहे रे बा. तू त्याचा दोस्त आहे, त्याच्याकडून होशील तू, माकडून नाही बोलशील तू. तू मादरतो दास, तू काय सुधास काय? तू काय माकडून हे घेणार भाग? तसं काही नाही बाबा मुंशीराम भाऊ, आपल्याला काही नाही बाबा, दोन्ही कोण बोलायला लागते. पण कसं मी तुमच्या घरी आलतो की नाही मला पहिले सांगा. अरे हो, आलता तू माझ्या घरी, मी काय नाही म्हणून राहिलो काय? तू मला म्हटले होते गेले ते धुऱ्याचं तुम्ही, पण तो धुरा 5 फुटाचा होता. मग म्या तो 2 फुटा केला, गलत केलं काय? 1.5 फूट त्याचं वावर निघलं, 1.5 फूट मा निघलं, 2 तास शिल्लक त्याची झाली, 2 तास माय शिल्लक झाली. मग म्या गलत केलं काय? अरे ते तुमचं लाख खरं झालं म्हणणं, पण ते तेव्हा नामदेवरावले पसंत नाही ना ते. तुम्ही ना पहिले धुरा फळे जागती विचारलं होतं का नामदेवरावले की मी धुरा फोडून राहिलो, 5 फुटा धुरा आपला काही, म्हणजे तुम्ही बसले होते का एका ठिकाणी? झालं काय विचार पोचू, काही बोलणं चालणं झालं काय विषयावर? राय घेतली ती का एकामेकाची तुम्ही ना? आता ते काल विचारू, मी काय विचारू? पहिले खाजोत जा, मग आता म्हणता मी काल विचारू. बरोबर आहे तुमचं. तू काय सांगू नको भाऊ, तू त्याच्याच पार्टीचा, तू काय माझ्याकडून भाग घेणार आहे का? पण तुला एकदा एवढं सांगतो की सरपंच या नात्याने तुला वावरात या लागते, ते काय तर निपटा लागते. तुला दाखवतो मी तुझ्या डोळ्यानं, पाय तू काय येतं धुरा कुठे आहे, त्यानं फेरेल कुठे यायचं. महाराज 3 टिपना बेरले त्यानं लुच्च्यानं. येतो तू सकाळी. हो येतो, मी येतो. लुच्च्या गावात सरपंच सांगा असा आहे भामटा. काय करा माणसानं सांगा, गरीबाला दाबून पाहतात की नाही? आपल्या दोघं कोणी भांडणं करणार नाही, हे सारे भानगोळ्या. याच्या जो फौज फाटा आहे भांडणं करायला. आपला पोरगा एक तो उसाक पडला, माहिले थांबा, मीच नाही दबत आता, थांबतो रूमनच घेऊन जातो थोडीसा चाट माझी खलास, डायरेक्ट पार्टी जे होईन ती होईन पाहून घेतो आता. इले म्हटलं प्रेमानं मिटो गळ्या, मोडून टाक प्रेमानं, तो ऐकलं नाही यानं, फडफड करे. आणि आता घरदार करून राहिला, गळ्या चालते मावारात 2-3 पेरल्या नामदेवराव, पाहिजे काय? पहिले लोकांना प्रेमान समजत नाही, मग कसं आहे मग भांडणार कामाला की? चल बसा वावरात जा लागीन, काय ते निपटे लागीन, पा लागीन काय ते. अरे गळा रघू, ते ना आता लगन कधी आहे रे बा? काय माहित बाबा, त्या नामदेवलेच माहित ते लगन कधी यायचं. आता काय पावसाळ्यात करते काय माहित बाबा, श्रावण महिन्यात. खरं आहे रे, त्या नामदेवचं बसलेलं का त्याच्या भरोश्यावर? मला सांगता तू, आपण नशी शाळा लावलीस ती लग्नाची, लोक लग्न झंपून टाकलं असतं त्याचं. हो नामदेवचं काय खरं आहे? अरे खर्च तो करून राहिला, पोरगी त्यानं फायली जोडलं, त्यानं घरदार दाखवलं त्याचं, त्यानं वावर दाखवलं त्याचं, त्यानं. मग काय तर त्याचं काय खरं आहे? एवढं करून राहिलं तरी त्याचं खरंच नाही. तुम्हाला न गळे हो, एवढं करून बी काही उपकार नाहीत कोणाचे, नाहीच तुम्हाला उपकारच नाहीत कोणाचे. तसा विषय नाही नव्हे मोतीराम, विषय आहे की बा कसं आता जुटेल होतं तर झटकनी पटकनी करून टाका. पुढच्या वर्षी लेकरू झालं असतं त्या गळ्याले. आता सांग, आता पावसात लग्न होते काय? म्हणजे आधी दिवाळीच होईन ना लग्न. मग आता जुटलं ना, आता पावसाळा लागला मध्ये, आता उन्हाळ्यात असतं पाणी पडलं मे महिन्यामध्ये, तोच काय करी नामदेव, वावराचे कामं करीन की याचं लग्न पाहिजे. त्या जमीन उशी काय इकडे माणसं आहे तुम्ही. मोती ना आपल्याला ते काही, पण हे कसं आता कोणते म्हणून राहिला म्हणून कसं ते आलं मा डोक्यात, जाऊ दे. पण तू विशेष मोडून टाका बा, फालतू भांडणं काम आपल्यामध्ये. जाऊ दे रे बाबा, मी काही म्हणत नाही बाबा, कधी करा लोकं, मला काही करायला लागत नाही, तुमचं तुम्ही बाबा. काय आहे तर बुडे बा म्हणशी ना, चला बरं, चला मा वावरा लोक, चला बरं मावारा लोक नेतो बा आम्हाला वावरात रे बा, फालतू गाऱ्या पाण्याचा गाळा तुडलो घेणार त्याचा बऱ्या पैशाला मी ओट्यावर नेमली बा. आमच्या यानं काही होत नाही बा, मी खत टाकू शकत ना उन्हावू शकत, फालतू वावराला वज आहे बा आमचं. बसू दे ना आम्हाला गावामध्ये. कामाला नेऊन राहिलं नव्हत्या नाम्यानं वावरात पेरलं, 2 टिपना पेरल्यानं. चला तुम्हाला दाखवतो मी काय तर. चला थटलो, चला. तो नाम्या माजला ना, इनाकारानं खेती घेऊन राहिला माझ्यासोबत तो, इनाकारात. यंदाही उसाटलं गार बा तुमचं, काय तर निपटून घ्या ना बा एकदा जर बा. दरवर्षीचा रोन आहे बा होते. काय तर या भावाला लोक वर्षभर गोड राहतात, पेरणी पाणी आलं की तुमची भांडणं होता. काय भावा, काय तर दाखवून घ्या तुम्ही, काय तर धुरा कुठे आहे काय वावर कुठे आहे तुमचं तर पहिले.
अरे बाबू बा आपलं सारं बरोबर असते ना, पण हा नाम्या लुच्चे कामं करते ना. याच्यात पहिलं पुऱ्या त्यानं वागवे तो कसं दादागिरी करते बा मार गरीबावर तो. हा घेणं नाही देणं नाही. मी काय तसा माणूस आहो का? हा मी राजा कोणाच्या वावरात नाही जातो. तो गहू कामं करून राहिला घेणं नाही देणं. अरे बा नामदेव बी काही असा गलत माणूस नाही ना. बोलत नाही ना तो. तुम्ही वावरात लोक तर चाला ना, वावरात चाला ना तुम्ही. वावरात आली की समजते तुम्हाला काय तर यानं कुठून पेरलं आणि कुठून नाही तर दिसते ना तुम्हाला तुमच्या डोळ्यानं काय काशी केली त्यानं वावरात. तर चला फक्त तुम्ही माग बरोबर येतो रे बा मी येतो. हो या चला. हा मी मोठ्या पाटल्या घरी जातो त्याला मी सांगतो ना त्याला न्यायला की वावर आलो. हा बरोबर मोठ्या पाटलाला सांगतो. हा येतो आम्ही वावरात ते. हो नक्की ये जा फक्त चापणा मारता बाबा बिंदात जा येतो आम्ही. हा ते नाम्या तू पुरी जिरो तोच नाही आता पाहिजे तू कोकणी जाय. थांब बंद गाव दर्शक जमा करून दाखवतो काय केलं तू ती तंबाद भाडव्या. थांब तू दाखवतोच ना तुले. गडे हो आपल्या वेळेस नव्हतं कडे असो धुऱ्याचं माझून आणि वावराचं माझं. आता लय म्हणजे जसा काळ बदलून राहिला तशी लयच माझं नेऊन राहिलं बा वावराही यांना देणं. बा आता इंचा रेलाय का बेकार होईल आता. बा घेणं देणं लोक येतात त्या धुऱ्यावरच ते आम्हा आलेले का. आपल्याकडे धुरे कोणी पाय नाही आले का. केवढा धुरे असं. आता बा ज्याचं नाही त्याचं पाय तुम्ही धुऱ्यावरूनच भांडण आहे बा. घेणं देणं आहे की नाही आपल्याकडे. आपण कधीच भांडण गेले बा धुऱ्यावर. गडे हो लय काळ बदलला रे बा. आता लय बेकार झालं पाय ना. आता या नामदेवचं मुंशीरामचं माझून मायलेलं का जास्त लागेल मदतीच आपल्याला आता. हो बापा लागेल ते काय तुम्हाला लागेल ते फालतू भांडणं गावामध्ये ती बरोबर नाही सांगायचं. हा नामदेवी कधी कामं करते ना रे घेणं देणं. जाऊ दे बा तटलो ते मोडून टाकू काय द्यायचं तर ते बरोबर नाही गावामध्ये खायचं अशा भांडणं. मग मी तर होऊ भाग आपण उद्या बघू आता. हे धुऱ्याचं भांडण आहे थोडंसं कायचं निपटू आता उद्या. काय होते काय माहिती आता उद्या. चला मग व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.